बातमी बिहारमधल्या भूकंपाची। नितीश कुमारांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि बिहारमध्ये राजकीय भूकंप झालाय। त्यानंतर अवघ्या काही तासात सत्ता स्थापनेचं नवं समीकरण तयार झालंय। उद्या नितीश कुमार बहुमत सिद्ध करणार आहेत आणि त्या सगळ्या संदर्भात जेडीयू भाजपचे 14 मंत्री शपथ देखील घेणार आहेत असं देखील कळतंय। प्रशांत कदम आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रशांत, नेमका आज दिवसभरात काय होणार आहे? विलास, खरं तर नितीश कुमार यांच्या शपथविधीची वेळ जी बदलण्यात आली आहे तीच हे सांगते की एक प्रकारची धास्ती देखील नितीश कुमार आणि भाजप युतीला कुठेतरी वाटते आहे। कारण कोर्टामध्ये जाण्याची धमकी जी आहे ती लालू प्रसाद यादव यांचे चिरंजीव तेजस्वी यादव यांनी दिलेली आहे। कारण बिहारमध्ये आरजेडी हा सगळ्यात मोठा पक्ष आहे। 80 जागा आरजेडीकडे आहेत आणि 71 जागा नितीश कुमार यांच्याकडे आहेत। त्याच्यामुळे सत्ता स्थापनेची पहिली संधी जी आहे ती आपल्याला का दिली नाही अशा पद्धतीचा आरोप तेजस्वी यादव यांनी केलेला आहे। मध्यरात्री ते 2:30 वाजता राज्यपालांना भेटायला गेलेले होते आणि त्या ठिकाणी धरणं आंदोलन देखील त्यांनी केलेलं होतं। राज्यपालांनी त्यांना सांगितलेलं आहे की आता तर मी हा आदेश दिलेला आहे, पण उद्या आपण याच्यावरती आणखीन विचार करू। त्याच्यामुळे पुढच्या काही तासामध्ये आणखी नवीन काही घडतंय का याकडे देखील लक्ष द्यावं लागेल। आणि ज्या पद्धतीनं आधी संध्याकाळी 5 वाजताची वेळ ठरलेली होती ती बदलून सकाळी 10 वाजताची करण्यात आलेली आहे। आणि ही 10 वाजताची वेळ देखील अगदी सिग्निफिकंट आहे। कारण म्हणजे 10 वाजेपर्यंत कुठलंही कोर्ट जे आहे ते सुरू होत नाही आणि त्या अर्थानं ती संधी जी आहे ती आरजेडीला मिळू नये याची खबरदारी कुठेतरी भाजप आणि नितीश यांनी घेतल्याचं दिसत आहे। दुसरीकडे आता जी माहिती कळते त्याच्यानुसार आज कदाचित केवळ नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री म्हणून सुशील मोदी हेच शपथ घेतील आणि जे इतर 13 मंत्री शपथ घेणार आहेत दोन्ही पक्षांचे त्यांचा शपथविधी कदाचित नंतर होऊ शकतो। अर्थात ही सूत्रांची माहिती आहे, याच्याबद्दलचं अजून कन्फर्मेशन मिळालेलं नाहीये। आणि नितीश कुमार उद्या बिहारच्या विधानसभेमध्ये आपलं बहुमत आहे ते सादर करतील। प्रशांत, भाजपला पाठिंबा देण्यावरून जेडीयू मध्ये काही नाराजी आहे का? त्याचे काही पडसाद उमटतायत का? विलास, राज्यसभेचे जे सांसद आहेत अली अनवर त्यांनी एक वेगळा सूर आळवलेला आहे। भाजपसोबत जाणं आपल्याला बिलकुल पसंत नाहीये आणि नितीश कुमारांनी याचा आधी विचार करायला पाहिजे होता अशा पद्धतीची प्रतिक्रिया जी आहे ते राज्यसभेतले जेडीयूचे खासदार अली अनवर जे दिल्लीमध्ये असतात त्यांनी दिलेली आहे। अर्थात अली अनवर यांचा एकूण जेडीयूच्या पक्षाच्या निर्णय प्रक्रियेमध्ये किती सहभाग आहे याच्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ शकतो। अली अनवर हे मुस्लिम आहेत आणि साहजिकच लालू प्रसाद यादव यांचा जो एक राजकीय चेहरा होता तो ओबीसी मुस्लिम यादव यांच्या नेतृत्वाचा होता आणि त्याच्यामुळे पहिली प्रतिक्रिया जी आलेली आहे ती अली अनवर यांच्याकडून जेडीयू मध्ये कुठेतरी धुसफूस असल्याचं नक्कीच याच्यावरून दिसत आहे। कारण शरद यादव जे दिल्लीतले नेते आहेत जेडीयूचे ज्येष्ठ ते देखील वारंवार काँग्रेस आणि इतर डाव्यांच्या सोबत असतात। इतर आधी काही प्रकरणामध्ये देखील त्यांनी नितीश कुमार यांच्या विरोधातली भूमिका घेतलेली होती। धन्यवाद प्रशांत, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।